मंडळी, जय खानदेश. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये ही खानदेशी मुलगी आपल्या मनापासून स्वागत करते. तर मंडळी, व्हिडिओची सुरुवात बघून तुम्हाला कल्पना आली असेल आपण कुठे जातोय. तर आपली जी खानदेशची कुलस्वामिनी आहे आई सप्तशृंगी माता, तर तिच्या यात्रेला काही दिवसातच प्रारंभ होणार आहे. आणि बरेचसे जे भाविक भक्त असतात ते आशेपोटी भक्त यात्रा करत असतात आणि जात असतात. तर त्यांच्यासाठी बरेच जण काही ना काही गोष्टी करत असतात. म्हणजे फळ वाटप असेल, खाण्याचं काही वाटप असेल, पाण्याचं वाटप असेल. तर तसंच माझी जी जीजू आहे म्हणजे जगदंबा ट्रान्सपोर्ट धुळ्यातील आहे, त्यांनीच भंडाऱ्याचं आयोजन केलं आहे. प्रत्येक वर्षी ते करत असतात आणि यावर्षी आपण तिथे भेट द्यायला जाणार आहोत. तर जगदंबा ट्रान्सपोर्टचे वसंत सुरवंशी व प्रभू सुरवंशी जे दोघे माझे दाजीच आहेत, त्यांनी पण भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे. गावजवळ ब्राह्मण गाव येते, तर तिथे आपण जाणार आहोत आणि भेट देणार आहोत आणि बघणार आहोत वारकरींना पण. तर सगळं तुम्हाला हे बघायला भेटेल या ब्लॉगमध्ये. पण मंडळी, जात असताना आपण रस्त्यात बघणार आहोत की आपल्याला उजव्या साईडला दिसतंय गुरुद्वारा आणि पुढे गेला ते आपल्याला टोल नाका लागेल आणि टोल नाकाचा पार केला त्यानंतर आपल्याला लगेच दिसतो किल्ले लळिंग आणि त्याच्याच थोडे पुढे जाऊन आहे धुळ्यातील रोकडोबा मंदिर. आणि रोकडोबा मंदिर पार केल्याबरोबरच आपल्याला दिसते गर्दी, ती म्हणजे भाविकांची जी चालले पदयात्रा करत आहे वणीगडावरती जाण्यासाठी. तर ठिकठिकाणी डीजे होती, खूप साऱ्या लोकांची गर्दी होती आणि थोड्या अंतराने त्यांचा आराम हो यासाठी त्यांना विश्रामाच्या ठिकाणी पण बांधण्यात आली ती. आणि आपण बघत आहोत जोडगे जवळील हेमाडपंथी महादेवाचे मंदिर. बापरे, इथं तर पुरं कडक रे. बिचारा किती एक बॅग पिशवी खरंच मग आपण पोहोचलो आता ब्राह्मण गाव येते जिथे जिजूंनी आयोजन केलं तर भंडाऱ्याचं वगैरे. म्हणजे जे लोक येतात कड्यावरती जातात त्यांच्यासाठी रसनाचं वगैरे नियोजन वगैरे करण्यात आलं आहे, वाटप वगैरे करण्यात आलं आहे. तिथे आपण पोहोचलो आहे. आता आपण सगळी मजा बघणार आहोत तिथे काय करता काय नाही. तिथे आपण आलो आता बघणार आहोत कसं रस्ता बनवत आहे आणि भाविक मंडळी आपण बघणार आहोत. येथे पोहोचलो आणि सरबत वाटप ऑलरेडी सकाळपासून चालू झाला होता कारण की खूप गर्दी होती, त्यामुळे त्यांनी चालू केलं होतं. आणि हे आहेत माझी मोठी जीजू. काय म्हणता? तर आता नव्याने सरबत बनवणं चालू केलं तर आपण सगळं बघणार आहोत ते.
हे आहेत आमचे लहान जिजू. हे आहेत आमचे प्रभू दाजी, जे आल्या आल्या कामाला लागून गेलेले. बरोबर आहे तो. तर मंडळी, गेल्या 5 वर्षापासून जगदंबा ट्रान्सपोर्ट यांच्यातर्फे रसना वाटपाचं आयोजन केलं जातं आणि यावर्षी मी म्हणू शकते की प्रचंड गर्दी आहे. म्हणजे मी तर पहिल्यांदा आली, पण त्यांच्या सांगण्यानुसार ते सकाळी 10 वाजेपासून चालू करतात. तर यावेळेस 8:30 त्यांनी चालू केलं आणि केल्याबरोबर सकाळी 4 ड्रम संपून पण गेले ते. आणि जेव्हा आम्ही गेलो त्याच्यानंतर ऑलरेडी 6 ड्रम संपले आणि परत रसना बनवण्यात आलं होतं. तर हे सगळं तुम्हाला मी परत दाखवणार. म्हणजे असं नाही की व्हिडिओ सांगण्यापुरतं, तर खरंच रसना बनवण्यात आला होता परत. कारण की गर्दी प्रचंड होती आणि ऊन खूप कडाक्याचं होतं, त्याच्यामुळे थंड पाणी कोणाला भेटत असेल तर लोक ते घेत होते. आणि त्यातच खूप आनंद होता की एका ताणलेल्याची आपण ताण भागवतोय, तर खूप छान वाटत होतं. नाचा नाचा. सकाळी काय वाजून चालू झालंय जिजू? 9 वाजता. 9 वाजेपासून चालू करून दिलं. किती ड्रम झाले आता खाली? 6 ड्रम झाले नव्हतं. 2 दिवस राहणार आहे ना? तुम्हाला साखर किती लागते? साखर आम्हाला 10 कट्टे साखर. 1 कट्टा किती? 30 किलोचा ना? 50 किलो. डीजे आला का आपला? आपला डीजे का रे? जिजू त्यांनी पण डीजे मागवला आहे. मागे बघू शकता डीजे. तर डीजे वगैरे लागेल. आणि भाविक मंडळी खूप गर्दी मोठ्या प्रमाणात. इतकं कडक ऊन आहे. दुपारचे 12 वाजले, गर्दी भयान आहे. म्हणजे इतकं कडाक्याचं ऊन आहे तरी लोक आहेतच. कुठून आले आजी तुम्ही? बोला ना. कुठून आले तुम्ही आणि कुठे चालले आता? वडीगाड्यावरती. किती दिवस झाले निघाले? हां, काल दिन निघाले का? बापरे, चांगलेच पुढे येऊन गेले ना. गाडी पण आहे.
4 ड्रम खाली झाले. बघा 5वा ड्रम तिकडे. गर्दीच तेवढी आहे लोकांची आणि ऊन खूप आहे ना त्यामुळे. इकडे बघ, इकडे बघा जिजू. जिजू काय जिजू जेवणासाठी कुकर काय आणलंय? खिचडी कोणी पाठवले? आपल्या घरी बनली ना. हा गावातलं घर. पहिले केलेला रसना सगळं संपून गेलं होतं त्यामुळे नवीन रसना तयार करत होतो पण लोक वाट बघत होते रसनाची. मग त्याला पर्याय म्हणून थंड पाणी देण्यात आलं होतं लोकांना कारण की रसनाने तोपर्यंत थंड पाणी तरी हवं, स्वच्छ पाणी. तर आपण पुढे जायला निघालो आणि ते आमच्या दादांचा व्हिडिओ कॉल चालू होता. पूर्ण फॅमिलीला दाखवते गर्दी आणि इथलं वातावरण छान. त्यांना दाखव ना व्हिडिओमध्ये, त्यांना नमस्कार मंडळी, ही खानदेशी मुलगी आपलं मनापासून स्वागत करते. स्वागत केलंच केव्हापासून गर्दी बघू शकताय, 1:30 वाजून गेला आहे तर ही गर्दी थांबत नाही आहे. कंटिन्यू लोक चालत आहे, म्हणजे उन्हात आणायचं त्यांना कसलंच टेन्शन नाही आहे. इतकं ऊन आहे तरी लोक जात आहे कंटिन्यू आणि गर्दी मी सगळी तुम्हाला दाखवणार आहे आता. तर आपण आता थोडं पुढे जाऊ वाटलं चालत आणि तुम्हाला गर्दी दाखवते बऱ्यापैकी. बघू शकताय गाड्याच गाड्या आहे, 1-1.5 ऊन आहे गर्दी.
मावशी तुम्ही? धुळ्यावरून आहे. मी पण धुळ्याचीच आहे. केव्हा निघाले तुम्ही? अरे बापरे, हे धुळ्याचंच नाही जी सरबतवाले होते ना ते पण. हो चला बाय. रस्त्याने कंटिन्यू डीजे चालू होते, जात होते कंटिन्यू. तर मला पण नाचावं असं वाटतं, तर मग डीजे लावलाच होतं. मग काय नाचून घेतला आम्ही पण. आमची ताईला शोधत आम्ही काय असून भेटली. बाकीची मंडळी कुठे तर सोबतची. काय का ताई? सरबत घे ना. हा, तर आता तुम्ही जिला बघितला ती होती आमची ताई, जी आमच्याकडे कामाला येते. पण घरातलाच एक भाग आहे आणि ती पण आली होती. तर आम्ही शोधत होतो ती कुठे, पण तिच्याकडे मोबाईल नव्हता, त्याच्यामुळे संपर्क होत नव्हता. पण नशिबात होता, त्यामुळे ती भेटली आम्हाला. हे सगळे आमची वाडी बोकरची गँग आहे. काही नाही होत. मनापासून इच्छा होती, बिना फोनची भेटून गेली. तर मग मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि असं छान छान व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.